नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। बघा सेविका ताईंनो, आता स्क्रीनवर सेविका ताई आणि मदतनीस ताई दोघांसाठी हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि हे काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला केंद्राचं मानधन हे मिळणार नाही। सध्या आपली युनियन केंद्राकडे धाव घेत आहे आणि केंद्राला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आपल्याला हे केल्याशिवाय मानधन हे मिळणार नाही। युनियन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत, परंतु आपलं मानधन का थांबलेलं आहे त्याचं कारण आधी तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या समोर स्क्रीनवर जे चालत आहे ते पण मी तुम्हाला समजावून सांगते की ही माहिती आपल्याला लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रातील सेविका आणि मदतनीस यांनी द्यायचं आहे। पूर्ण भारतभरातील आपल्या सेविका आणि मदतनीस यांनी हे डॉक्युमेंट, हे रजिस्ट्रेशन बघा, SNA रजिस्ट्रेशन फॉर्म, तर हा नेमका काय आहे आणि कशासाठी आपल्याला करावं लागतंय ते आधी समजून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक मुद्दे सांगणार। बघा, आपलं आधी जे केंद्राचं मानधन होत होतं तर ते केंद्राचं जे मानधन व्हायचं ते PFMS ह्या प्रणालीतून ते आपल्याला मानधन होत होतं। तर ती प्रणाली जुनी प्रणाली होती आणि त्या माध्यमातून काय व्हायचं की केंद्र सरकारचा पैसा थेट राज्यांना यायचा आणि राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देत होती, म्हणजे त्यांच्या खात्यातून ते येत होते, त्यामुळे पेमेंट नियमित आपल्याला येत होतं। परंतु आता ती प्रणाली जुनी झाली आणि आता नवी प्रणाली आलेली आहे, ती म्हणजे SNA ही नवीन प्रणाली आहे। तर केंद्र सरकारचा पैसा आता थेट एका सिंगल नोडल अकाउंटमध्ये येणार, त्या अकाउंटमधून राज्यांनी पुढे द्यायचा, असं ही प्रणाली आहे। पण ह्या प्रणालीसाठी आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन आपलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या अकाउंटवर ते मानधन येणार नाही आणि फक्त एका जणाने करून चालणार नाही। तर याच्यासाठी संपूर्ण आपल्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका ताई असतील, मदतनीस ताई असतील, तर सगळ्यांसाठी आपल्याला हे डॉक्युमेंट आपल्या परीक्षिका मॅडम यांच्याकडे जमा करायचे आहे आणि त्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन होणार आहे। आता ते नेमके डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत तर ते आपल्याला सगळ्यांनी जेवढ्या लवकर आपण जमा करू तेवढ्या लवकर आपल्यासाठी ते महत्त्वाचं असेल। तर बघा, पहिले आहे आपल्याला पॅन कार्ड, आपल्याला पॅन कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि आपल्याला एक जी PDF आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला भरून द्यायचं आहे। इथं तुम्हाला पॅन क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर नेम ॲज पर बँक पासबुक, म्हणजे तुमचं बँक पुस्तकावर बँकेच्या अकाउंटवर जे नाव असेल तर ते नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे। आणि एक लक्षात ठेवा, हे डॉक्युमेंट देत असताना पॅन कार्डवरचं तुमचं नाव, आधारवरचं तुमचं नाव आणि बँकेच्या पुस्तकावरचं तुमचं नाव, हे तिघही ठिकाणी तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमचं नाव एकसारखं असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं। त्याच्यामुळे ही काळजी घ्या आणि सगळ्यांनी जरी अजून तुमचं हे झालेलं असेल तर लगेच बँकेमध्ये जाऊन तुम्ही तो बदल करून घ्या। आणि त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे तर हे अकाउंट आधार, बँकेला आधार तुमचं लिंक असणं देखील खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला बँकेच्या पुस्तकावर आहे ते नाव, त्याच्यानंतर आपल्या बँकेचा IFSC कोड, त्याच्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर, त्याच्यानंतर बँकेचं नाव, म्हणजे आपल्याला हे PDF आपल्याला प्रत्येकाला आलेली आहे, ही माहिती आपल्याला भरायची आहे आणि आपल्याला हे डॉक्युमेंट्स देखील आपल्याला आपल्या कार्यालयाला जमा करायचे आहेत, सगळ्यांना जमा करायचे आहेत। त्याच्यानंतर इथं अकाउंट नंबर झाला, इथं बँकेचं नाव झालं, इथं ब्रँच नेम झाली म्हणजे बँकेचं नाव झालं, त्याच्यानंतर आपला जिल्हा आहे आणि तुमचं अकाउंटचा जो टाईप आहे तर तो आपल्याला सिलेक्ट करायचा। इथं दिलेला आहे सेविंग आणि करंट, बघा हे तुमचं बचत खातं आहे का, तर तुमचं जे असेल तर त्याच्यावर तुम्ही टिक मार्क करायचे आहे। त्याच्यानंतर आपला पत्ता आहे तर इथे फक्त गावाचं नाव टाकायचं आहे। तालुका आहे आमच्या तालुक्याची, आमच्या जळगाव जिल्ह्यातील आमच्या तालुक्याची ही PDF स्वरूपात किंवा अशा पद्धतीची माहिती आमच्याकडनं मागण्यात आली। सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरात नव्हे, पूर्ण देशभरामध्ये आपल्याला ह्या प्रणालीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर जेवढे जमा होतील तेवढ्या लवकर आपल्याला आपलं केंद्राचं मानधन हे जमा होईल। आपलं राज्याचं मानधन होऊन गेलं परंतु आपलं केंद्राचं मानधन हे त्याच्यामुळे अडकलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला माहिती अजून पुढं आहे की आपला गावाचा पिनकोड, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर बघा अटॅच कॅन्सल चेक, तर आपल्याला एक कॅन्सल चेक, कोरा चेक द्यायचा, त्याच्यावर कॅन्सल आपल्याला लिहावं लागतं, ते आपले मॅडम देखील आपल्याला सांगतील, तो देखील आपल्याला द्यायचा आहे। म्हणजे तुमचं जिथं अकाउंट आहे पोस्टात आपल्याला चेकबुक मिळत नाही, त्याच्यामुळे बँकेचं अकाउंट, असे काही बँक आहेत की ते
जेव्हा खातं काढतो तेव्हा लगेच आपल्याला चेकबुक देतात. जर तुमचं अपूर्ण असेल तर तुम्ही HDFC सारखी बँक आहे तिथं तुम्ही खातं लगेच काढलं का ते लगेच चेकबुक देतात. त्याच्यानंतर ICICI बँक आहे ते देखील खातं काढल्याबरोबर चेकबुक देतात. परंतु नॅशनलाइज जे आपल्या बँक आहेत तर थोडा वेळ लागतो. तर तिथे जर तुमचं ऑलरेडी खातं असेल तर तुम्ही चेकबुकची मागणी करू शकता आणि चेकबुक आपल्याला साधारणतः 5 ते 7 दिवसामध्ये किंवा 8 दिवसापर्यंत मिळून जातं. पण जेवढा या प्रणालीला तुम्ही वेळ कराल तेवढा तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना केंद्राचं मानधन मिळण्यासाठी त्रास होईल. त्याच्यामुळे आपल्याला हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता जी नवीन प्रणाली आलेली आहे तर ह्या नवीन प्रणालीनुसार जे आपल्याला SNAचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला देणं आपल्या कार्यालयाला हे अनिवार्य आहे. आणि तेथून ते रजिस्ट्रेशन करतील तरच आपल्या सगळ्यांचं म्हणजे एकीचं झालं एकीचं राहिलं असं व्हायला नको. म्हणून आपण आपल्या सेविकाताईंना पण सांगा, स्वतः सेविकाताई तुम्ही पण बघा, सगळ्यांपर्यंत दूरपर्यंत हा मेसेज जाणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याला इतका उशीर होईल तेवढं आपलं मानधन यायला वेळ होईल. त्याच्यामुळे कसं असतं वेगवेगळ्या प्रणाली ह्या वापरल्या जात असतात. आता ती जुनी प्रणाली आपली बंद पडल्यामुळे नवीन प्रणाली आता हे रजिस्ट्रेशन होत आहे त्याच्यामुळे आपलं मानधन अटकलेलं आहे. म्हणून माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील ताईंना मी विनंती करेल की ताईंनो हा व्हिडिओ आपल्या कानाकोपऱ्यातील सगळ्या ताईंपर्यंत जाऊ द्या, सगळ्यांना समजू द्या की आपलं मानधन का अटकलेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय. त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मी सांगितलेले जे कागदपत्र आहेत ते आपल्या कार्यालयाकडनं देखील मागणी झालेली आहे तर आपण सगळ्यांनी ती अशा पद्धतीने द्यायचंय. फक्त ही पण खात्री करा की आधार, पॅन कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट इथं तुमचं तिघे ठिकाणी नावाचं स्पेलिंग तुमचं सगळं एकसारखं असणं मात्र खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्या भविष्यामध्ये देखील प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडचण करतं, KYC करताना देखील अडचण येते. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. आता माझ्या तालुक्यात माझ्या बिटामध्ये ही माहिती मागण्यात आली. मला असं वाटतं की माझ्या पूर्ण ताईंना सांगावं आणि हे नेमकं का मागता येतं याचं देखील क्लिअरिफिकेशन सांगावं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. परंतु ताईंनो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या समजणार आहेत आणि तुमच्यापर्यंत लगेच माहिती येणार आहे. म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ येईल. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगते. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.